विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बार्टी, टी-आर-टी-आय, आरटी, सारथी, महाज्योती या विविध संस्थांमार्फत विविध स्पर्धा परीक्षांसाठी मोफत प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती दिली जाते. त्याच्यासाठी पेपर झालेले आहेत आणि या संदर्भात विद्यार्थ्यांचा वारंवार एक प्रश्न येत आहे, की याचा रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे? कट ऑफ किती लागू शकतो? आणि एक महत्त्वाची डिटेल्समध्ये माहिती सूचना मी तुम्हाला देणार आहे. अशाच प्रकारचे अपडेट डिटेल्समध्ये बघत राहण्यासाठी अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. विद्यार्थी मित्रांनो, निकाल कधी लागणार आहे हे एक्झॅक्ट मी तुम्हाला सांगेल. कट ऑफ बद्दल देखील सांगेल. त्याच्या अगोदर सर्वात महत्त्वाची सूचना विद्यार्थ्यांना मला द्यायची आहे. फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघावा एवढी माझी विनंती आहे. त्या अगोदर जे विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करतात त्यांच्यासाठी महानगरपालिका टी-सी-एस 92 प्रश्नपत्रिका संच एकदम बेस्ट पुस्तक आहे महानगरपालिका भरतीसाठी. आणि येणारी नगर परिषद गट क आणि गट ड ची एकूण 3200 जागांसाठी जी भरती येणार आहे त्याच्यासाठी हे पुस्तक बेस्ट आहे. दोनही पुस्तक या ठिकाणी स्मार्ट स्टडी नांदेड यांची पुस्तके आहे आणि प्रसिद्ध असेल लेखक विठ्ठल नागनाथ राऊतवार यांनी लिहिलेली पुस्तक आहे. दोन्ही पुस्तके सर्वत्र महाराष्ट्र उपलब्ध असल्यामुळे कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून तुम्ही डिस्काउंटमध्ये खरेदी करू शकतात किंवा ऑनलाईन Amazon, Flipkartवरून देखील दोन्ही पुस्तके खरेदी करू शकतात. आता आपल्या महत्त्वाच्या पॉइंटकडे येऊयात आपण. जे विद्यार्थी जे विद्यार्थ्यांनी बार्टी, टी-आर-टी-आय, सारथी, महाज्योती अशा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी काय केलेले आहे, पेपर दिलेले आहेत त्यांच्यासाठी ही सूचना मी अगोदर देखील मी सांगितलेली आहे. फक्त 2 मिनिटाचा व्हिडिओ होईल. 2 मिनिटामध्ये माहिती सांगेल. तर बार्टी, भारतीय महाज्योती अशा विविध संस्थांमार्फत जे पेपर झालेले आहे त्यांच्या मार्फत एक सूचना जारी केलेली आहे. मागे मी देखील आहे. जे संस्थावाले मागील वर्षी विद्यार्थ्यांना फसवले आहे, आमच्याकडे टॅब भेटेल, आमच्याकडे हे मोफत भेटेल, ते मोफत भेटेल, पुस्तके भेटेल, लॅब भेटेल, अमुक तमुक अशा सांगणाऱ्या खूप साऱ्या YouTube वरती आणि प्रसार करणाऱ्या अकॅडमी आहेत त्यांच्यासाठी सूचना जाहीर केलेल्या आहे. अशा अकॅडमी ज्या जाहिरात करत आहे आमच्याकडे असे भेटेल तसे भेटेल, त्या विद्यार्थ्यांनी त्या अकॅडमीचे नाव लगेच तुम्ही या ठिकाणी दिलेल्या हेल्पलाईन क्रमांकावरती सांगायचं आहे. सबब बघू शकता प्रशिक्षण संस्थांकडून विद्यार्थ्यांना आकर्षित करण्याकरता सादर योजनांमधून अंतर्भूत नसणाऱ्या बाबी जसे की टॅबलेट देणे, आर्थिक लाभाचे प्रबोधन देणे, प्रशिक्षण कालावधीमध्ये विविध सवलती देणे. म्हणजे जर तुम्ही अकॅडमीला आले नाही तरी देखील तुम्हाला पैसे देऊ, तुमची हजेरी जी असते 100% 75% लावून देऊ अशी या ठिकाणी म्हणजे आकर्षण असे लोभ दिला जातो. असे या ठिकाणी जर लोभ देत असेल कोणी तुम्हाला व्हिडिओ मध्ये बघायला भेटत असेल YouTube वरती किंवा कोठे टेलिग्राम ग्रुपवरती तर लगेच आपल्याला या ठिकाणी कळवा किंवा दिलेल्या जे हेल्पलाईन क्रमांक आहे त्यांच्यावरती कॉन्टॅक्ट करा. आता अकॅडमी वाले काय सांगतात, आता तुम्हाला सांगतो टॅबकडे आकर्षित होतात लोक विद्यार्थी. तर टॅब तुम्हाला सांगतो 600 रुपयाला टॅब उपलब्ध केला होता काही अकॅडमीने. आता कोणत्या अकॅडमीचं नाव घेणार नाही. आणि तो टॅब 10 ते 12 दिवस सुद्धा विद्यार्थ्यांना टिकला नाही. अशा अकॅडमीनी मागील वर्षी कुठून उपलब्ध केला होता त्यांनाच माहीत. परंतु एकदम क्वालिटी, थर्ड क्वालिटी म्हणजे फक्त डिस्प्ले म्हणून डिस्प्ले आहे नावाला, अशा प्रकारे टॅब देईल तुम्हाला, अशा वेगवेगळ्या सुविधा देईल, आमच्या अकॅडमीमध्ये हे भेटेल ते भेटेल. अशा जाहिराती जर तुम्हाला बघायला भेटतील टेलिग्राम आणि YouTube वरती लगेच तुम्ही या ठिकाणी ज्या संस्थांचा हेल्पलाईन क्रमांक आहे त्यांना लगेच कळवा आणि लगेच शासन त्याच्यावरती काय करणार आहे तर कार्यवाही 100% करणार आहे. ठीक आहे, बघू शकता पेपरला देखील न्यूज पेपरला त्या संस्थांना काळ्या यादीमध्ये टाकले जाईल असे सर्व संस्थांनी आवाहन केलेले आहे. त्यासाठी लवकरात लवकर सर्वांनी ज्यांना माहित असेल त्यांनी, आणि हे काम कोणी करायचं आहे, मागील वर्षी ज्या अकॅडमी वाल्यांनी तुम्हाला ज्या संस्थावाल्यांनी फसवले आहे ना त्यांचे नाव लगेच तुम्ही या ठिकाणी वरती कॉल करून तुम्हाला सांगायचं आहे संस्थांच्या हेल्पलाईन क्रमांकावरती. कारण म्हणजे यावर्षी विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये, म्हणजे मदत होईल तुमच्या भावा बहिणींना. ठीक आहे, आता जो महत्वाचा मुद्दा आहे ना विद्यार्थ्यांचा तो आपण घेऊयात. काय आहे मुद्दा, एक मिनिट. ठीक आहे, आता निकाल कधी लागणार याबद्दल मी तुम्हाला डिटेल्समध्ये माहिती सांगतो. नाही, सर्वात पहिल्यांदा मी कट ऑफ बद्दल तुम्हाला 2 मिनिटांमध्ये माहिती सांगतो. आता जर विचार केला ना, कोणत्याही संस्थेचा विचार केला तर इथं मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. एम-पी-एस-सी ज्या मोठमोठ्या बँकिंग वगैरे, एस-एस-सी, सी-जी-एल वगैरे ज्या असतात ना, त्यांच्या फक्त या ठिकाणी 100 जागा आहेत. म्हणजे प्रत्येकी 100 जागा आहेत कॅटेगरी वाईज संस्थांना. 100 आणि काही संस्थांना 150 देखील आहेत. समजा बार्टीला 150 जागा आहेत माझ्या अंदाजित आणि बाकी अदर संस्थांना 100 जागा आहे. याच्यामध्ये जागा कशाच्या जास्त असतात, फक्त पोलीस भरती आणि आर्मी भरतीच्या जास्त असतात.
बाकी 100च जागा असतात. UPSC, MPSC वगैरे सर्व ग्रुप सी वगैरे 100च जागा असतात. त्याच्यामुळे कट ऑफ हा हाय गेलेला बघायला भेटेल. आता कोणतीही परीक्षा द्या तुम्ही या ठिकाणी 85 प्लस स्कोर तुमचा आहे विद्यार्थ्यांचा. तो या ठिकाणी 80 ते 85 ठीक आहे. 80 देखील 80 आणि 85 देखील या दरम्यान जर तुमचा स्कोर असेल तर तुम्ही सेफ झोनमध्ये आहात. आणि पोलीस भरतीवाले बार्टी आणि टी-आर-टीचे अजून पेपर झाले नाहीत. जे बार्टी आणि आर-टी वाले आहेत जे विद्यार्थी, तर ते मुलांसाठी मी तुम्हाला सांगेल, की तुमचा जो स्कोर आहे 70 प्लस असेल तर तुम्ही सेफ झोनमध्ये आहात. आणि महिला ज्या आहेत ना, ते मी एवढंच सांगेल, की 56 प्लस आहेत ना, त्या सेफ झोनमध्ये आहेत एवढं सांगेल. ठीक आहे. आता महत्त्वाचा पॉइंट इथे मी तुम्हाला सांगतो, की निकाल कधी लागणार याच्यामध्ये 2 पॉइंट मी तुम्हाला सांगतो. आठवड्यापूर्वी मी एक कॉल केला होता हेल्पलाईन, कारण हे सर्व पेपर कोणी घेतले आहे? बार्टीकडे सर्व संस्थांचे पेपर होते. बार्टीला मी या ठिकाणी आज माझ्या अंदाजिक 27-28 ऑक्टोबर तारीख आहे. तर आज आहे 27 ऑक्टोबर. तर 5 ते 6 दिवसापूर्वी म्हणजे माझ्या अंदाजित मी 21 ते 22 तारखेला कॉल केला होता बार्टीला. तर त्यांनी सांगितले होते, की 27 तारखेला रिझल्ट लागेल. परंतु आज रिझल्ट लागण्याचे काहीच चान्सेस नाही. 27 तारीख आहे आज आणि कालच मी या ठिकाणी 26 तारखेला बार्टीला कॉल केला होता. ती रेकॉर्डिंग देखील आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती टाकेल. काही विद्यार्थ्यांनी देखील दुसऱ्या विद्यार्थ्यांनी देखील कॉल केला होता. ती देखील रेकॉर्डिंग आहे. तर त्यांनी 2 वेळा हेच सांगितले, की जे विद्यार्थ्यांनी जी आन्सर की आपण रिलीज केली होती त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतले होते. प्रश्न बरोबर असून चूक दिलेला आहे. उत्तर चुकीचं दिलं असल्यामुळे त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतले आहे. त्याच्यामुळे जवळ-जवळ 12 ते 15 दिवस येथे लागणार आहेत. 12 ते 15 दिवस असे लागणार आहे, असे काल सांगितले. 26 तारखेला सांगितले. म्हणजे एक्झॅक्ट रिझल्ट कधी लागेल हे मी तुम्हाला सांगतो. तर तुमचा जो रिझल्ट आहे 8 नोव्हेंबर 8 नोव्हेंबरच नंतरच तुमचा रिझल्ट लागणार आहे. ठीक आहे. याच्याबद्दल जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी, अपडेटसाठी अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.